इझी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या भोवतालच्या परिसरामध्ये माणसाचे, पशुपक्ष्यांचे, वाहनाचे, वस्तू खाली पडल्याचे असे अनेक प्रकारचे आवाज आपल्या कानावर रोज येत असतात। आपल्या निसर्गामध्ये भरपूर असे घटक आहेत। निसर्गामध्ये वीज असेल, ढग असेल, झरे असतील, धबधबा असेल, वारा असेल, यांचे आवाज येतात। यातील प्रत्येकाचे आवाज हे वेगवेगळे आहेत। काही आवाज आपल्याला कानाला मंजूळ वाटतात, ते ऐकायला आपल्याला चांगले वाटतात, तर काही आवाज हे क्लेशदायक असतात। काही आवाज असे कर्कश की नकोस वाटतं आपल्याला ते आवाज ऐकायला, काही आवाज हे भीतीदायक असतात। मराठीमध्ये अशा सर्व आवाजांच्या शब्दांना ध्वनिदर्शक शब्द असं म्हणतात। आज आपण ध्वनिदर्शक शब्द या संबंधीचा अभ्यास करणार आहोत। फेब्रुवारी महिन्यामध्ये स्कॉलरशिपची एक्झाम आहे मुलांची, त्या स्कॉलरशिप सिलेबसमध्ये किंवा मराठी सब्जेक्टमध्येही उपयुक्त असा टॉपिक आहे। टॉपिकचं नाव आहे ध्वनिदर्शक शब्द। पहिला आपण 3 प्रकारचे म्हटले, पशु पक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द म्हणजे त्यांचे आवाज असतात। पशु पक्षी त्यांचे आवाज त्याला काय म्हणतात? नंबर 1 आहे कावळ्याची। आता कावळा जो ध्वनी काढतो त्याला आपण म्हणतो काव काव। कावळ्याचा आवाज कसा असतो? काव काव। कोकिळेची कू कू। कोकिळाच्या आवाजाला काय म्हणतो आपण? कू कू। कोंबड्याचा ध्वनी असतो त्याला आपण आरवणं म्हणतो। गुरुच्या कोंबडा आरवला म्हणजे सकाळ झाली। कोंबड्याचा आवाज म्हणजे आरवणे। घोड्याच्या आवाजाला आपण किंकाळणे असं म्हणतो। सिंहाची काय असते? सिंहाची गर्जना असते। म्हशीचा जो आवाज असतो त्याला म्हणतात रेकणे। कुत्र्याचा जो आवाज असतो त्याला म्हणतात भुंकणे। हत्तीचा जो आवाज असतो त्याला म्हणतात चित्कार। डासांची जे आपण म्हणतो काय भुणभुण करतात कानाजवळ सारखं भुणभुण आवाज येतो त्याला म्हणतात भुणभुण। आणि मधमाशांचा ज्याला आपण हनी बी म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याचा जो आवाज असतो त्याला म्हणतात गुंजारव। आता हे झाले पशु पक्ष्यांचे। आता पुढचा आहे निसर्ग घटकातील ध्वनींचे शब्द, ध्वनिदर्शक शब्द म्हणजे आपल्या अवतीभोवतीचे निसर्गामध्ये वेगवेगळे घटक आहेत, त्यांचा आवाज कसा असतो? आता जेव्हा ढगांचा आपण पाहतो खूप असे आभाळ येणं किंवा बदल असणं, मग काय होतं? ढगांचा गडगडाट होतो। आता खूप वरतून जर पाणी पडत असेल, आपण धबधबा जो असतो धबधब्याचा आवाज कसा येतो? धो धो। जोरात पाणी पडतं ना वरून प्रेशरनं। पाण्याची काय असते? आपण कधी पाहिलं असेल खूप जोराचा वारा सुटला तर पाण्याचा आवाज निर्माण होतो, त्या आवाजाला काय म्हणतो आपण? पाण्याची सळसळ। खूप जोराचा जर पाऊस पडत असेल तर आपण म्हणतो बापरे किती धो धो पाऊस चालू आहे। जोरांचा पाऊसचा आवाज काय म्हणतो आपण? धो धो। कसा असतो? विजांचा। विजा खूप प्रमाणात आपण म्हणतो जर आवाज येत असेल समजा आपण त्याला म्हणतो विजांचा, बापरे किती कडकडाट व्हायला विजांचा। पुढचा आहे ओढ्याचा। आता जे ओढ्यामधून जे पाणी वाहतं त्याचा आवाज कसा असतो? खळखळाट। त्या आवाजाला आपण काय म्हणतो? खळखळाट। झऱ्याची काय असते? झुळझुळ। झरा कसा वाहतो? झुळझुळ। थेंबाची टप टप। एक एक थेंब जर पाणी पडत असेल तर टप, आपण नळामधून पाणी पाहत तुम्ही एक एक थेंब जर पाणी पडत टप 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 असा आवाज येतो। पावसाची रिप रिप। आता वारा कसा वाहतो? सू सू असा वेगळ्या प्रकारचा वाऱ्याचा आवाज येतो। तर पुढचे आहे क्रियादर्शक ध्वनी दर्शक शब्द। क्रियादर्शक म्हणजे काय? वेगवेगळ्या क्रिया असतात आपण करत असतो किंवा प्राणी पक्षी, मग त्याच्या क्रियेला आपण कोणते शब्द नाव ठेवतो? आपण उडतो, पक्षी उडतात, कसं उडाला? भुरकण उडतं। फाडणे, आपण एखाद्या वहीचं पानाचं फाडलं पटकन टरकन असा आवाज येतो। फाडण्याचा आवाज काय असतो? टरकन। गिळणे, गटकन। खूप जणांना गोळ्या औषधं खायला कंटाळा येतो, गोळी कोणीतरी मग आपल्या घरात म्हणत असतं मोठा गटकन गिळून टाकणं, त्याला काय एवढं पाहायचंय? गिळणे म्हणजे गटकन, त्याचा आवाज। फुटणे, एखादी वस्तू हातातून पडली ती फुटली, त्याचा आवाज कसा येतो? खळकण। वार करणे, वार करणे म्हणजे सपकन वार करणे, त्याचा आवाज असतो। बसणे, आपल्याला मटकन बसणं किती वेळ लागतो बसायला? बसण्याचा आवाज कसा असतो? मटकन। वळणे, गरकन वळणं, आपण ज्याला म्हणतो त्याला काय म्हणतो? गरकन वळणं। निसटणं, हातातून आपल्या निसटली एखादी वस्तू, सटकली, निसटण्याचा आवाज कसा असतो? सटकन। खूप बोलणे, एखादा माणूस किंवा समोरची एखादी व्यक्ती खूप बोलत असेल, काय वटवट लावली, थोडं शांत बसणं। खूप बोलणे म्हणजे काय? वटवट। आणि पडणे, आता एखाद्या चालतं कोणी जर पडलं तर आपण त्या आवाजाला काय म्हणतो? धक्कन किंवा धडकन पडणं। अशा प्रकारे ध्वनिदर्शक शब्दांचा चांगल्या प्रकारे अभ्यास जर केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलाच फायदा होईल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल।